राज्यात महायुतीच्या सरकारला सत्तेवर पुढच्या महिन्यामध्ये 1 वर्ष पूर्ण होईल। सरकारला 1 वर्ष पूर्ण होत आहे, मात्र तरीही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा अद्यापही सुटलेला नाहीये। आता पालकमंत्री पदावरून मंत्री आणि शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। पुढची बातमी पाहूयात। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत काल ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचा दावा हा ओबीसी नेत्यांनी केलाय। काँग्रेस आमदार आणि पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलाय। सरसकट मराठा आता ओबीसीत घुसतोय असा दावा हा वडेट्टीवार यांनी केलाय, तर जरांगे देखील त्यांनी यावेळी जोरदार निशाणा साधलाय। तसंच सरकारला काही सकारात्मक भूमिका घ्यायची असेल तर 10 ऑक्टोबरला होणाऱ्या ओबीसी मेळाव्यामध्ये प्रतिनिधी पाठवा असं आवाहन देखील विजय वडेट्टीवार यांनी केलंय। माझ्याबरोबर असलेले 50 प्रतिनिधी होते आणि या 50 प्रतिनिधींनी एकमुखाने ही मागणी केली, परंतु सरकारने स्पष्ट भूमिका घेतली नाही आणि केवळ त्यामध्ये आम्हाला समजवण्याचा प्रयत्न झाला। सरसकट मराठा समाज आता ओबीसी मध्ये घुसतोय। सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं होतं की आणि मराठा हा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे, आणि असं जर झालं तर ओबीसी जो मूळ ओबीसी आहे हा 374 जातीमध्ये विभागलेला जो ओबीसी प्रवर्ग आहे याचं फार मोठं नुकसान होईल। हा कुठेही दिसणार नाही। त्यांना सारथीमधूनही फायदा पाहिजेत आणि महाज्योतीमधूनही फायदा पाहिजेत, पण करायचं काय? बाकीच्यांनी जगायचं की नाही? जरांगे पाटलांना सांगून टाका, 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक तुझ्या ताकदीच्या भरोशावर, मारून टाक म्हणा, संपवून टाक म्हणा, सगळ्यांना गळा घोटून मार। आता 12 लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या। ती जी दादागिरी, ती जी काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकवत असेल तर घाल म्हणा, घे बंदुका, ताकद आहे ना, तलवारी घे आणि छाटा मान आमच्या, म्हणजे समाधान होईल त्याला। एका समाजाच्यासाठी, एका समाजाच्या दबावापोटी हे जे निर्णय झालाय ते महाराष्ट्रातील 374 जातीवर अन्याय करणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने 10 ऑक्टोबर पर्यंत काही जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर त्यांनी त्या मोर्चाच्या ठिकाणी ते यावेत किंवा त्यांचे प्रतिनिधी यावेत। त्यामध्ये पात्र हा जो शब्द आहे तो पात्र शब्द सुद्धा वगळा। श्वेतपत्रिका करण्यासंदर्भात मागणी सर्वप्रथम मीच केली होती, त्यानंतर पंकजाताईंनी त्याला समर्थन दिलं।